हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज घरामध्ये इतकी सगळी तयारी कसली तर आपल्या लाडक्या श्लोकचा 5वा बर्थडे. बर्थडे जरी उद्या असला ना तरी त्याची पूर्व तयारी जी आहे ना ती 8 दिवसापासून करावी लागते. कपडे कोणते घ्यायचे, केक कोणता घ्यायचा. मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा आपण आपल्या पद्धतीने आपल्याला आवडेल त्या पद्धतीने ना बर्थडे सेलिब्रेट करतो. पण त्यांना जेव्हा कळायला लागतं ना तेव्हा त्यांच्याच पद्धतीने करावा लागतो. यावेळी श्लोकला त्याच्या आवडीचा केक पाहिजे होता. आता 8 दिवसापासून मी त्याला विचारते, 8 दिवसामध्ये 8 कार्टूनचे नावं त्यांनी सांगितले. कधी मोटू पतलू सांगितलं, कधी डोरेमॉन सांगितलं, कधी सिंचन सांगितलं, शिवा सांगितलं, कधी अवेंजर तर कधी क्रिकेटची थीम. तर असे वेगवेगळे बर्थडेसाठी ना केक त्याने आम्हाला सांगितले. दररोज वेगवेगळा असायचा. पण काल त्याला फायनली म्हटलं, "आता एकच कोणता तरी सांग कारण उद्या तुझा बर्थडे." तर त्याने शिवा फायनल केला आणि शिवाचा केक जरी असला तरी त्यामध्ये शिवामधले जे काही ते कार्टून जे आहे त्यातले जे काही कॅरेक्टर आहे ते सगळे त्या केकवर पाहिजे. फक्त आता ते कॅरेक्टरच नाही, तर त्याची जी काही सायकल आहे ना, ती सुद्धा आम्हाला केकवर पाहिजे. तर अशी फर्माईश आहे आमची उद्याच्या बर्थडेच्या केकची. तर तसा केक आहे ना आम्ही शोधला आणि 2 केक मला आवडलेले. ते दोघांचं एकत्र कॉम्बिनेशन करून आम्ही केकची ऑर्डर दिलेली आहे. आता केकचं मात्र डन झालेलं. आता होतं कपड्यांचा. तर कपडे ना ह्यावेळेस घ्यायला मात्र तो आलेला नव्हता. कारण घरी आजी-बाबा आलेले आहेत आणि त्यांना सोडून त्याला काही आमच्याबरोबर यायचं नव्हतं. पण जेव्हा पण मुलांना कपडे घ्यायचे असताना खरं सांगते मुलांनाच बरोबर नेलेलं कधी बरं पडतं. नाहीतर मग आहे ना, मग आपण आपल्या हिशोबाने आणतो आणि ना किती आपल्याला अंदाज असला ना, की आपली मुलं इतकी आहे, हा येऊन जाईल. पण कधी-कधी कमी होऊन जातात, कधी हाईटला कमी येतात, कधी हाईट जास्त होऊन जाते, असे इश्यू होतात आणि असंच झालं. 2 टी-शर्ट आहे ना, जरा हाईटला कमी आले. आता ते पुन्हा रिटर्न द्यावे लागणार आहे. म्हणजे पुन्हा 4 गरके तिकडे मारतच बसावं लागणार आहे. तर असं झालं आणि शक्यतो मी ना, तर असं कधी करतच नाही. पण आजी-बाबा होते आणि त्याला काही त्यांना सोडायचं नव्हतं. म्हणून हे असं होऊन गेलं. तर चला होतं कधीतरी. कपडे घेण्यासाठी तो नव्हता म्हणून आम्ही इथे ना त्याचे कपडे विअर करून बघितले कोणते येतात कोणते नाही ते झालं. आजी-बाबांना पण कपडे दाखवून दिले. आता कपड्यांचं झालं आणि येताना ना आम्ही त्याच्यासाठी 5 गिफ्ट सुद्धा आणलेले होते. आता हे 5 गिफ्ट आणण्याचं कारण म्हणजे ना एक रील बघितलेली होती आणि त्याचा 5वा बर्थडे म्हटलं चला आपण पण असं त्याला छान 5 गिफ्ट देऊया. पण गिफ्ट सुद्धा आम्हाला चूज करणं खूप अवघड झालेलं होतं. द्यायचं तरी काय? कारण आता सगळ्याच गोष्टी त्याच्याजवळ आहे. सायकल जी आहे ना, तर ती त्याला आम्ही मागच्या वर्षी घेतली आणि मुलांचं इतकं काही नसतं, की त्यांना हे ते आणि त्यामुळे ना काय घ्यायचं तेच आम्हाला कळत नव्हतं. आरुष आणि मी आम्ही दोघांनी खूप विचार करून त्याच्यासाठी ना हे 5 गिफ्ट निवडले आणि मला खेळणी वगैरे काही घ्यायची नव्हती. म्हणजे जो तो आत्ता खेळतोय ना सध्या म्हणजे असं रिमोट कंट्रोलची गाडी वगैरे ते काही घ्यायचं नव्हतं. कारण त्या गाड्या आहे ना अशाच 8 दिवस खेळला आणि त्या अशाच ह्या जे काही ड्रॉवर तुम्हाला दिसतंय ना त्यामध्ये पडलेल्या आहे. रिमोट कुठे आणि गाडी कुठे तर असं. तर म्हटलं आता तो जो सध्या त्याला जे आवडतं ना ती गोष्ट घेऊया आणि काही स्कूलचं घेऊया. तर खूप विचार करून आहे ना छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही निवडल्या. कारण आता मोठं गिफ्ट देण्यासाठी त्याच्याकडे सगळं आहे, मग काय द्यायचं? तर असं. तर मग त्याच्यासाठी एक बॅट, बॉलचा पूर्ण हा पॅक आणि क्रिकेट तो खरंच खूप छान खेळतो. इतके सिक्स आणि इतकी बाउंडरी मारत असतो ना, की त्यामुळे ना सगळे जे काही बॉल्स आहे ना, जी काही आमच्या घराच्या मागे नारळाची बाग आहे ना, तिकडेच आमचे सगळे बॉल गेलेले आहेत आणि तिकडे कोणी आणायला पण जात नाही. मुळे ना पूर्ण 12चं जे काही पॅक होतं ना बॉलचं, तर ते एक आणलं आणि नंतर एक कलरिंगचा जो किट असतो ना, तर तो एक आणला. छोटासा कप आणि गाडी. तर असे 5 गिफ्ट आम्ही आणलेले. घ्यायचं तरी काय असा प्रश्न होता. म्हणून अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या त्याला आवडताय आणि जो तो वापरेल, तर त्याच गोष्टी आम्ही घेतल्या. आता ह्या 5 गोष्टी घेण्याचं कारण तर एकच होतं. जसं मी तुम्हाला म्हटलं रील शूट करायचा होता, तर त्यामुळेच मी त्या आणलेल्या. याच्या आधी असं मी कधी केलेलं नव्हतं. जी त्याला गोष्ट पाहिजे ना, ती आम्ही घेऊन द्यायचो. मागच्या बर्थडेला त्याला सायकल पाहिजे होती. मग आम्ही त्याला सायकल घेऊन दिली आणि मध्ये आमचं खेळणी वगैरे काहीतरी चालूच असतं. हे घे, ते घे. आता प्रत्येकाचं चालतं, पण बर्थडे स्पेशल काहीतरी पाहिजे म्हणून ह्या 5 गोष्टी घेतलेल्या छोट्या-छोट्याच. आणि इथे आता त्याला पण माहिती माझ्यासाठी काय-काय आणलेलं आहे. आता त्याला आधी सांगून ठेवलेलं होतं. घरी गेल्यानंतर लगेच खेळायला काही काढायचं नाही. ह्या सगळ्या वस्तू तुला आहे ना, आम्ही बर्थडेच्या दिवशी देणार आहे. आपण एक छान व्हिडिओ सुद्धा शूट करणार आहे. हे सगळं आम्ही त्याला आधीच सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे तो काही त्याला हात लावत नव्हता. आणि इकडे आता आमचे आजी-बाबा पण आलेले आहेत. आजी-बाबा याच्यासाठी आलेले होते, की आमच्या बाबांचं म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या डोळ्याचे ना ऑपरेट झालेलं. त्यांच्या डोळ्यावर आहे ना पडदा आलेला होता. तर तेच ऑपरेट झालेलं छोटं आणि तरीसुद्धा आमच्या बाबांना आहे ना काळजी काही घ्यायचीच नाहीये. घरातले हे माणसं असतात ना म्हणजे जेंट्स स्पेशली काही ऐकतच नाही. आता त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे गॉगल काढायचा नाही. पण तरीसुद्धा ना आम्ही ना गॉगल बाजूला ठेवतो, टीव्ही बघतो, मोबाईल बघतो आणि इथं सुद्धा आता आम्हाला आहे ना त्यांनी गिफ्ट रॅपिंगसाठी सुद्धा मदत केलेली आहे. कारण ते ऐकतच नाही. त्यांना ती सवयच नसते असं शांत बसून राहण्याची आणि गावाला असतात त्यामुळे काही ना काही चालू असतं इकडे-तिकडे फिरणं वगैरे. तर त्यामुळे त्यांना इतकं काही शांत बसवत नाही. पण काळजी घ्यायला लावलेली आहे. मग आरू आणि श्लोकला सांगायचं, की "बाबाला सांग
चष्मा लावा. आणि मुलांचं पण नातवंडांचं पण तेच आहे, की श्लोकला तर वाटतं, की बाबांना चष्म्यामधनं दिसतच नाही. बाबा तो चष्मा बाजूला करा आणि मग तुम्ही बघा. आता इथे गिफ्ट पण तो दाखवत होता ना, ड्रेस वगैरे गिफ्ट, तर तेव्हा पण चष्मा बाजूला करा आणि मग तुम्ही बघा, तुम्हाला दिसत नसेल. तर असं चालू होतं. तर चला असो, सगळे गिफ्ट आम्ही ना रॅप करून घेतले. स्कूलमध्ये त्याला चॉकलेट पण उद्या आहे ना वाटावे लागणार आहे, तर ते पण चॉकलेट्स वेगवेगळे केले. उद्या संध्याकाळसाठी वेगळे काढून ठेवले आणि थोडेसे जे होते ना, तर त्यांच्यासाठी ते बाजूला ठेवले. तर अशी सगळी जी काही तयारी होती ना, ती करून घेतली. स्वयंपाक आम्ही आधीच करून घेतलेला होता. फक्त चिकनला आहे ना फोडणी द्यायची होती बाकी. तर म्हटलं आधी हे गिफ्ट रॅपिंग आणि आजी-बाबाला ड्रेसेस वगैरे दाखवा आणि नंतर फोडणी देऊ बा. तर ते सगळं झालं आणि इथे मी फोडणी द्यायला घेतलं, तर आहे ना किटलीतलं पण तेल संपलेलं होतं आणि पोळ्यांसाठी आपण छोट्या भांड्यामध्ये तेल काढून घेतो ना, तर ते पण संपलेलं होतं. पण त्यामध्ये जेवढं होतं ना, तेवढं मी ओतून घेतलं आणि तर म्हटलं आता काही भाजी एवढ्या तेलात तर होणारच नाहीये. मग सासूबाईंनाच आवाज दिला, म्हटलं तुम्हीच मला तेल आहे ना, या किटलीमध्ये ओतून द्या. कारण डबा आत्ताच आणलेला आहे आणि नवीन डबा जेव्हा असतो ना, तेव्हा तेल ओतायला ना खरंच खूप म्हणजे थोडं डिफिकल्टच असतं. असं वाटतं सांडतं की काय, आणि शक्यतो 2-3 वेळा मी ना आहोंना सांगते, तुम्हीच मला तेल ओतून द्या आणि त्याच्यानंतर थोडा हलका झाला की मी ओतून घेत असते. आणि पंपाचं पण आहे ना, कधी-कधी खूप इश्यू होऊन जातात, की ना कधी-कधी बाहेर तेल येतं, कधी-कधी येतच नाही. तर असं झालेलं. त्यामुळे मी तो पंप पण काही नाही आणलेला. पण काही जण बोलले, की चांगल्या क्वालिटीचा असला ना, तर असे काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघेल एखाद्या वेळेस घेतला तर. नाहीतर आहेच अहो आहेत. आज सासूबाईंनी काढून दिलं. कोणी ना कोणी असतंच जवळ. तर इथे तेल काढून घेतलं. भाजीला इकडे मी फोडणी देत होते आणि ना आजीला मात्र नातवाला सूप आणि पीस द्यायचं होतं आणि त्यांची ती लुडबुड चालू होती. आणि आजी, बाबा आणि नातवंड यांचं जे काही प्रेम असतं ना, जी काही बॉन्डिंग असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. आजी-बाबा आले, की आम्ही एकदम रिलॅक्स होऊन जातो. कारण आजी-बाबा आणि श्लोक, आरुष या चौघांचंच काही ना काही चालू असतं. कधी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणार, कधी पाणीपुरी, बाबा हेच घ्यायचं, आजी ते करायचं, आजी आमच्याबरोबर थोडंसं खेळणार. या चौघांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये जास्त काही भाग घेत नाही आणि आम्हाला पण थोडासा निवांत वेळ भेटतो. फक्त एवढं आहे, की जो काही अभ्यास असतो ना त्यांना डेली दिलेला, तो मात्र त्यांना करायलाच सांगते. कारण अभ्यास आणि वळण ह्या 2 गोष्टी अशा असतात ना, एक दिवस जरी मुलांना आपण थोडीशी सुटका दिली ना, की लगेच त्यांचं म्हणजे त्यांच्यामध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला दिसायला लागतात. आणि कसं आहे ना, एकदा जर वेळ निघून गेली ना, की नंतर रडत बसण्यामध्ये ना काहीच अर्थ नसतो. त्यामुळे जेव्हाची तेव्हा ती गोष्ट मात्र झालीच पाहिजे. अभ्यास एकदा झाला किंवा मग त्यांचं थोडंसं कसं असतं ना, कोणी जर आलं ना, मुलं इतके वेड्यासारखे वागतात ना, की काय सांगू. त्यामुळे आजी-बाबा यायच्या आधीच मी सांगून ठेवलेलं असतं, की ते आल्यानंतर वेड्यासारखं वागायचं नाही. नाहीतर ते गेल्यानंतर फटके. असं मी कितीही त्यांना सांगितलं ना, तरी सुद्धा त्यांना जे करायचं तेच मात्र ते करत असतात. आजी-बाबा असू दे किंवा मग कोणी पाहुणे वगैरे आलं ना, ते त्या गोष्टीचा ना इतका फायदा घेऊन टाकतात ना, त्यांना जे पाहिजे ते सगळं करून मोकळे होतात. जसं त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं असतं आपण आणि कुणी आल्यावर ते असे मोकळे होऊन जातात, नाही का? तुमच्या घरात असंच आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर ते चौघजण आहे ना, पुढे मस्त सूप आणि ना पीसेस खात होते. तोपर्यंत मी थोडेसे भांडे निघालेले होते, ते घासून घेतले. किचनमधलं सगळं आवरलेलं होतं आणि आज दुपारी ना एका लग्नासाठी आम्ही गेलेलो होतो. तिकडनं आल्यानंतर जी काही ज्वेलरी होती, पिन वगैरे ते सगळं मी असं ड्रेसिंग टेबल समोरच ठेवलेलं होतं. ते मला आवरून घ्यायचं होतं. म्हटलं चला हे पण आज आवरून घेऊया, कारण उद्या बर्थडे आणि ना उद्या ज्या दिवशी बर्थडे असतो ना, त्या दिवशी इतके फोन, मेसेज आणि आपल्याला पण थोडे स्टेटस वगैरे ठेवायचे असतात. त्यासाठी वेळ लागतो. तर बर्थडेचा दिवस इतका लवकर निघून जातो. म्हटलं चला जेवढं आज आपल्याकडनं आवरलं जाईल ना, तेवढं आवरून घेऊया. थोडंफार सामान मला ठेवायचं होतं आणि थोडं बाहेर पण काढायचं होतं. आता उद्या मला जी साडी घालायची ना, त्यावरच्या बांगड्या, त्यानंतर कोणतं मंगळसूत्र घालायचं. आता 2-3 प्रकारचे आहेत माझ्याकडे. मग त्यातलं ते ठरवलं. सगळी उद्याची सुद्धा मी तयारी करून घेतली आणि तेवढ्यात आहे ना इकडे यांचा फोन चालू होता. गावावरनं काका-काकीचा फोन आलेला होता आणि ते बोलत होते. पण म्हटलं आधी आपलं इकडचं आवरून घेऊया आणि नंतर जाऊया. तर मग त्यांच्याशी पण बोललं आणि श्लोक स्वतः त्याच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन देत होता आणि ते ऐकून आहे ना मला आनंद झाला. म्हटलं चला आपण पण जाऊन बोलूया. उद्या श्लोकच्या बर्थडेला काका-काकी आणि शंभू म्हणजे माझा छोटासा पुतणा, तर तो पण येणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या फॅमिलीमधले तुम्हाला सगळे मेंबर बघायला भेटणार आहे आणि सगळेजण इथे येणार आहे. जर तुम्हाला माझी फॅमिली बघायला आवडणार असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ बघायला सुद्धा पण विसरू नका. तर चला इथे अहो आले. अहो आल्यानंतर आमची जेवणं झाली आणि आता नॉन-व्हेज बनवलेलं होतं म्हणून किचन वाटा तर पूर्ण क्लीन झालाच पाहिजे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय, पण हा व्हिडिओ ना आधी मी शूट केलेला होता. नाहीतर तुम्ही म्हणाल आषाढ महिना आणि नॉन तर नाही, आधीचा व्हिडिओ आहे हा.
तर फायनली आता घरामध्ये आषाढ महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत नॉन-व्हेज बनवलं नाही जाणार आहे आणि खरंच ही सुद्धा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मला काही नॉन-व्हेज आवडत नाही, पण सगळे खातात म्हणून मला ते बनवून द्यावं लागतं आणि मग मी नाही बनवून देणार तर कोण बनवून देणार? त्यामुळे मी त्यांना बनवून खाऊ घालत असते. पण पूर्ण मला क्लीनिंग करत बसावं लागतं. तर चला इथे ना दुपारी सासूबाईंनी तूप बनवलेलं होतं, ते पण डब्यामध्ये ओतून घेतलं. उद्या गुरुवार आहे आणि मला उपवास असतो. आता उपवास जरी मला एकटीला असला ना, तरी खिचडी मात्र सगळ्यांनाच खायची असते. त्यामुळे थोडा जास्तच साबुदाणा मी भिजवत असते. तर फायनली माझी किचनमधली कामं आवरली. बाहेर इतका सुंदर व्ह्यू होता म्हटलं तो पण तुम्हाला दाखवूया. आजी-बाबा आणि नातवंड पुढे झोपतात त्यामुळे त्यांचं अंथरूण पुढे टाकून दिलं. रात्री मला आहे ना हा एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि श्लोकला म्हटलं, "तू फक्त ॲक्टिंग कर." पण ॲक्टिंग करता-करता बर्थडे बॉय स्वतः झोपूनच गेला. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया श्लोकच्या बर्थडेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.